प्रभुत्व मिळवण्यासाठी प्रत्येकजण धडपड. प्रत्येकाला कशाने कशावर तरी काय मिळवायचंय, मालकी हक्क मिळवायचे. ही माझी संपत्ती आहे, ह्याच्यावर माझा मालकी हक्क आहे, मी याच्यावरती हक्क गाजू शकलो पाहिजे, यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करतो. सुरुवात शरीरापासून होते. हे शरीर माझं आहे, मी त्याच्याबरोबर मला वाटेल ते करेन. अहंकार म्हणजे प्रभुत्वच आहे. हम करे सो काय ना, प्रभुत्व आहे. मनुष्याची जी महत्वाकांक्षा आहे प्रभुत्व मिळवण्याची, ही महत्वाकांक्षा अनंत आहे. त्याला हेच कळत नाही की आपण कशासाठी प्रभुत्व मिळवतो. विचारांचे तरंग जेव्हा तुमच्या अंतःकरणामध्ये सुरू होतात, त्या विचारांच्या तरंगाला मन असं. पण जोपर्यंत ते विचार शांत आहे तोपर्यंत मन नावाची कुठलीच क्रिया क्षेत्रामध्ये नसते. म्हणजे हे जे शरीर आहे किंवा हे जे मन आहे, हे तेव्हाच त्याला जाणीव निर्माण होते जेव्हा ते अशांत असतं. शांत असलं त्याची जाणीवच नसते. मग तुम्ही जे मला विचारलं की प्रभुत्व कसं गाजवायचं, तर पहिली गोष्ट या दोघांना शांत करणं, हे प्रभुत्वच गाजवणं. तुमच्या इच्छेनुसार यांनी कार्य केलं पाहिजे. आणि म्हणून सद्गुरू आम्हाला म्हणता की तुम्हाला जर पुरेसं लक्ष देता आलं तर तुम्ही कोणत्याही गोष्टीवर प्रभुत्व मिळवू शकता. पण ते प्रभुत्व शरीराद्वारे मनाद्वारे न मिळवता ते तुमच्या ऊर्जेद्वारे मिळवलं पाहिजे. आपण शरीराच्या आणि मनाच्या स्तरावर जे प्रभुत्व मिळवणार आहात ते मुळातच क्षणिक आणि क्षणभंगूर आहे. आणि म्हणून जीवनावर प्रभुत्व मिळवायचं ना मित्रांनो, पण प्रभुत्व पहिलं मिळवायचं शरीर आणि शरीरावर प्रभुत्व मिळवण्याची लक्षणं काय. तुमचे जे आवेग आहे शरीराचे, भूक आहे, तहान आहे, झोप आहे, निद्रा आहे, मैथून आहे, या सर्व क्रियांवरती तुमचं काय आहे नियंत्रण. पाहिजे तेव्हा जागृत करू शकता, पाहिजे तेव्हा तुम्ही स्थिर करू शकता. म्हणजे आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की शरीर आणि मनाच्या स्तरावर सगळं प्रभुत्व चाललेलं आहे. आणि म्हणून सद्गुरू आम्हाला सांगता की आमचं लक्ष कुठे पाहिजे, आमचं चेतनवर. सांसारिक जीवनामध्ये तुम्हाला जे मिळवायचं तुम्ही त्याच्यावर जर लक्ष दिलं तर तुम्ही ते मिळवू शकता. फार विशेष गोष्ट नाही. ऐशी जगह बैठ कोई न कहे उठ, और ऐसी वाणी बोल कोई न कहे झूठ. आमच्या जीवनामध्ये आम्ही जे प्राप्त करायचे ना ते असं मिळवलं पाहिजे का कोणी ते हिरावून नाही घेत. आणि मग हिरावून न घेण्यासारखी जी संपत्ती आहे ना की म्हणजे आनंद आहे. आणि म्हणून सद्गुरू असं म्हणता की तुम्ही तुमच्या शरीरावर प्रभुत्व मिळवायचं असेल तर त्याला सात्विक आहार द्या. तुम्ही जे काही जीवनामध्ये करता आता याच्यावर तुमचं जर प्रभुत्व तुम्हाला संपादन होत नसेल तर 100% तुमचं लक्ष नाही येते. विचारलं की लक्ष एकाग्र कसं करावं, त्याच्यासाठी ध्यान आहे, श्वास आहे, कालच तुम्हाला मी सांगितलं, नामस्मरण आहे, भरपूर विधी आहे, असंख्य विधी आहे, करणाऱ्यांची कमी आहे. तुम्ही साधना करा, कुठल्याही मार्गावर साधना करा, तुम्हाला ती जी काही साध्य आहे ते काय होईल, प्राप्त होईल. आणि म्हणून सद्गुरूंच्या म्हणण्याप्रमाणे आपण जर अशा प्रकारे जर लक्ष देण्याची जर आपण साधना केली, आपण पुन्हा पुन्हा जर आपण त्याची जर अभ्यास केला तर आपण त्याच्यामध्ये नक्कीच काय होऊ शकतो, यशस्वी होऊ शकतो. आमचं लक्ष जर आम्ही आमच्या शरीरावर, आमच्या मनामध्ये चाललेल्या विचारांवर जर लक्ष केंद्रित केलं तर हळूहळू आम्ही त्याच्यावर काय हे करू शकतो, प्रभुत्व हेच आजचं सध्याचं समूह. ते आपल्याला सद्गुरू सांगतात की पुरेसं लक्ष दिलं, आपण एखाद्या गोष्टीवर दाब जोडलोच ती गोष्ट आपल्याला प्राप्त होते. आपण जसं राम सरांनी सांगितलं आपल्या योगाच्या माध्यमातून ध्यान करून आपण ते म्हणजे कॉन्सन्ट्रेशन करू शकतो. पण आपलं मन काही वेळेस असं चलविचल होत असतं, तर त्यासाठी काय करायचं. सर प्रश्न असा आहे की नैसर्गिकपणे आणि सहजतेने लक्ष का जोडत नाही किंवा लक्ष का देत नाही मनुष्य. सद्गुराज आपल्याला सांगताय पुरेसे लक्ष दिल्यास जवळजवळ कोणत्याही गोष्टी आपण प्रभुत्व मिळवू शकते किंवा आपली येऊ शकतात. तर सद्गुरू असं सांगताय, परंतु ज्यावेळेस आपल्याला एखाद्या गोष्टीचं ज्ञान प्राप्त होतं किंवा म्हणून एखाद्या गोष्टीबद्दल आपण ती गोष्ट प्राप्त करतो त्यावेळेस त्या गोष्टीचा अहंकार सुद्धा माणसाला होतो. आणि तो माणूस त्या पदात असेल किंवा ती समजा तो ते पद असेल किंवा ती प्रतिष्ठा असेल त्याचा तो दुरुपयोग करतो. मग हे प्रभुत्व जे आपण मिळवतोय तर त्याचा त्यांनी सदुपयोगच केला पाहिजे, तर त्यासाठी त्यांनी काय केलं पाहिजे. माझा प्रश्न असा आहे की 100% लक्ष एकाग्र होण्यासाठी काय केलं पाहिजे आणि स्वतःमध्ये काय बघायचं. मित्र हो, प्रभुत्व मिळवण्यासाठी प्रत्येकजण धडपड. प्रत्येकाला कशाने कशावर तरी काय मिळवायचंय, मालकी हक्क मिळवायचे. ही माझी संपत्ती आहे, ह्याच्यावर माझा मालकी हक्क आहे, मी याच्यावरती हक्क गाजवू शकलो पाहिजे, यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करतो. सुरुवात शरीरापासून होते. हे शरीर माझं आहे, मी त्याच्याबरोबर मला वाटेल ते करेन. हे मन माझं आहे, मी त्याला वाटेल तसं बनवेल. इथून आमची सुरुवात. शरीर आणि मनानंतर त्या शरीराच्या संदर्भातून जी काही नाती आहेत ती पद माझी आहे. मग मी आणि माझं, मग माझं शरीर, माझं मन, माझी नाती, मग ती जी रक्ताची नाती मला हवीशी वाटतात, माझं मन सांभाळतात, माझ्या शरीराची काळजी घेतात, माझं समर्थन करतात, मला अनुकूल आहे, ती मला माझी वाटतात. त्यानंतर या शरीराच्या आणि मनाच्या संदर्भामध्ये त्याचं पालन पोषण करणारी, त्याचं भोगाची योजना करणारी जी काही यंत्रणा आहे, मग ते घर असेल, वस्तू असतील, तुमची साधनं असतील, प्रॉपर्टी असेल, काय तुमचं बिझनेस असेल, शेती असेल, त्या सगळ्या गोष्टींबद्दल एक प्रकारचं प्रभुत्व आहे. आज तुम्ही जर गेले कोर्टामध्ये तर जवळपास सगळ्या जमिनीचे केसेस हे प्रभुत्वासाठीच आहे. भांडणं आहे दोघांची, कमवलेली बापानी आणि भांडताय पोर.
बाप गेला ढगाल आणि हे कोर्टामध्ये जाऊन लढतं, तुला ना मला घाल कुत्र्या. अशा प्रकारची परिस्थिती आहे की दोघांनाही जमीन आयुष्यभर मिळत नाही, ती तशीच पडीक राहते, कारण कोर्टामध्ये आवाज चालू आहे, लिस्टी आलेले. मित्रांनो, अशा प्रकारे आमच्या जीवनामध्ये सगळी जी लढाई आहे, ती संघर्ष जे आहे तो सगळा प्रभुत्वासाठी आहे. अहंकार म्हणजे प्रभुत्वच आहे. हम करे सो काय ना म्हणजे काय हो, प्रभुत्व आहे. हुकुमशहांनी काय केलं, प्रभुत्व गाजवलं. जे जुलुमशहा होते त्यांनी जुलूम केला, म्हणजे काय केलं, त्यांचा अधिकार बळी तो कांती. मग त्याच्याप्रमाणे आज प्रभुत्वाची ही जी काही परंपरा आहे ती काय आजकालची नाही आहे, ती मनुष्य जन्माला आल्यापासूनची आहे. सुरुवातीला त्याने त्याच्या स्वतःच्या ज्या दैनंदिन गरजा आहेत त्याच्यावरती त्यांनी प्रभुत्व मिळवलं, नंतर त्यांनी त्याच्या इच्छा आकांक्षांवरती प्रभुत्व मिळवलं, नंतर त्यांनी संशोधन करून सुरुवातीला पृथ्वी ताब्यात घेतली, आता त्याला चंद्रही ताब्यात घ्यायचं आहे, त्याला आता मंगळही ताब्यात घ्यायचं आहे, हळूहळू त्याला सूर्यमालिका पूर्ण ताब्यात घ्यायची असेल. मनुष्याची जी महत्त्वाकांक्षा आहे प्रभुत्व मिळवण्याची, ही महत्त्वाकांक्षा अनंत आहे. त्याला हेच कळत नाही की आपण कशासाठी प्रभुत्व मिळव, कोण प्रभुत्व मिळवतोय कोणावरती, हा पहिला प्रश्न. तुम्ही विचारलं की प्रभुत्व कसं मिळवावं, मनाला स्थिर कसं करावं, लक्ष केंद्रित कसं करावं, आणि झालं प्रभुत्व मिळवलं तर त्याच्यावरती जो अहंकार तयार होतो त्या अहंकाराला कसं नियंत्रित ठेवावं. मुळात पहिली गोष्ट म्हणजे दोन वेळे एकमेकाला भेटले आणि मस्तपैकी बाहेर अंगणात खेळत असताना वेळेच्या इस्पितळाच्या बाहेर, तर एक जण एरोनॉटिकल क्षेत्रातला होता, इंजिनियर होता आणि याला वेळ लागलेला होता, तोही तिथंच होता. आणि एक आपण पेंटिंग कंपनीमध्ये काम करणार, आणि त्या दोघांच्या गप्पा चालू. त्यांच्या गप्पा ऐकून आजूबाजूची सगळे गेले गोळा, त्या येड्यांच्याच गप्पा ते. तो एक येडा म्हणतो, तो एरोनॉटिकलवाला म्हणतो, काय रे तुम्ही आम्ही तयार केलेलं विमान कसं रंगवता रे म्हणे. मग ते एवढं मोठं विमान राहतो, तुम्ही रंगवता कसं. तो पेंटिंग करणारा येडा असतो ना, तो म्हणतो काय सोपं आहे काय म्हणजे, फार उंच गेलं की ते बारीक होतं, पटकन रंगून गेलं 2-4 ब्रशमध्ये का म्हणतात. अशा प्रकारे आमच्या ज्या धारणा आहे त्या अशा बानिश आणि येडसर आहे. आम्हाला वेळ लागले हेच आम्हाला माहित नाही. एक वेळा स्विमिंग पूल जवळ आला, तुम्ही आज मी पोहण्याचा ड्रेस घालून आलो, दुसरे सगळे येडे गोळा आहे, त्यांनी सगळ्यांनी पटापटा अंगावर ते सगळे ड्रेस कपडे काढून टाकले की म्हणजे आम्ही पण घातला पोहण्याचा ड्रेस. म्हणजे तुम्ही तुमच्या कल्पनेमधल्या जगात वावरत असता आणि तुम्ही त्याच गोष्टीला तुमच्या परंपरा समजता, त्याच गोष्टीला तुम्ही काहीतरी कमावणं समजता. आज तुमच्या जे काही चाललेले विचार चाललेले ते तुम्ही करताय का विचार करताय, तुमचं मन करते, कोण करते, तुमच्या डोक्यामध्ये जे चाललेलं आहे आता हे, ह्याच्यावर प्रभुत्व कोणाचं आहे, मनाचं आहे. तुमच्या ज्या गरजा आहे, तुमच्या ज्या काही गोष्टी आज तुम्हाला ज्या आवश्यक आहेत, हव्याशा वाटताय, तर तुम्हाला हव्याशा आहे ते तुमच्या शरीराला हवेशा आहे, मनाला हवे, शरीराला हवे ती तुम्हाला हवे. शरीराला हवे म्हणजे मलाच हवे ना, मग शरीर माझंच आहे ना. शरीर जर तुझं आहे, बरोबर आहे ना, मग ते मेल्यावर पुढे जात, मेल्यावर तुझ्या ताब्यात का नाही राहत, जन्मापूर्वी ते तुझ्या ताब्यात का नव्हते, आईवडिलांच्या ताब्यात का हो. शरीर तुम्ही माझं म्हणता तर ते तुम्ही निर्माण केलंय का, ते तुमचं आहे, ते तुम्ही मरताना सोबत का नाही घेऊन जा. ते आजारी पडलेलं तुम्हाला डॉक्टर का घेऊन जावं लागतं, ते वापरण्यापुरतं तुमचं आहे, हे आपण लक्षात ठेवू. आपण म्हणतो माझं आहे, मीच आहे, काही जण म्हणतात नाही हे शरीर मीच आहे. मला एक सांगा, साधी सिंपल गोष्ट आहे, समजा मी जर असं म्हटलो ओ हे घड्याळ माझं आहे बरं का, तुम्ही ना ठीक आहे आता काय साहेब पैशावाली घेत असतील, घेतलं असेल आहे की नाही. उद्या मी म्हटलं हे ऑफिस माझं आहे बरं का, आता काय आता मुख्य माणसं आहे, आता आज सगळ्यांचं आहे का नाही, घेतलं असेल. उद्या जर मी म्हटलो हा चंद्र आहे माझा आहे का, जरा थोडं जास्त आहे सर थोडंसं. नंतर उद्या जाऊन मी म्हटलो ही सूर्यमाला माझी आहे, नाही आता सर आम्हाला इथून जावं लागेल थोडं, मी आता खूपच जास्त झालंय हे, आम्ही तुम्हाला खूप हुशार शहाणी समजू. मला सांगा, तसं तुमच्या समोर अन्नाचं ताट आहे, ते अन्नाचं ताट काही वेळाने तुमचं भोजन बनणार आहे, आणि भोजन बनल्यानंतर ते काही तासांनी तुमचं शरीर बनणार आहे, बरोबर की चूक आहे. मग तुम्ही जर असं म्हणले की हे माझ्या अन्नाचं ताट आहे, हे बरोबर आहे, ठीक आहे, हरकत नाही, माझं भोजनाचं ताट, तू हात घालू नको, बाजूला सरक, उष्ट करू नको, खरकट करू नको. पण तुम्ही जर म्हटले हे भोजनाचं ताट म्हणजे मीच आहे, तर भोजनाचं ताट तू उष्ट केलं म्हणजे तू मलाच उष्ट केलंय असं तुम्ही जर म्हणायला लागले, अशी केस घेऊन तुम्ही जर कोर्टात दिले तर तुम्हाला मानसिक तज्ज्ञाकडे पाठवलं जाईल, मानसरोग तज्ज्ञाकडे, त्यांच्याकडे पाठवायचं अवघड झालंय. कालच मी ऐकलं एक मानसोपचार तज्ज्ञांनीच आत्महत्या केली. उंपणच शेत खायला लागलं, पाण्यात आग लागायला लागली, डॉक्टरच आजारी पडायला लागले, तर रुग्णांनी कुठं जायचं, रुग्णाने आपला आजार घरीच रिपेअर करायचं. म्हणजे मित्रांनो समस्या काय की आपण ज्यावेळेस एखाद्या गोष्टीच्या बाबतीमध्ये विचार करतो की हे शरीर माझं आहे, तेव्हा ते शरीर कशापासून म्हटले, खाल्लेल्या अन्नापासून. तुम्ही जेव्हा जन्माला तेव्हा तुमचं वजन किती होतं, किती होतं सर तुमचं वजन, म्हणजे तुमचं वजन काय, जरा ठीक आहे 1 किलो 1.5 किलो 2 किलो काय 4 किलो तुम्ही म्हटले हरकत नाही. आज तुम्ही किती वजनाचे आहे,
कमीत कमी 50, 60, 70, 80 वगैरे काही आहे. मग हे जे 4 किलोचे देऊन 2 किलोचे 80 झाले, 40 झाले, 50 झाले, कुठून झाले? अहो जेवण करून झाले ना. रोज जे अन्न खातो त्याने हे शरीर काय झालं, म्हणजेच आम्ही जे अन्न खातोय त्याच्यापासूनच हे शरीर काय झालंय, विकसित झालेलं आहे. म्हणजे हे शरीर म्हणजे अन्नाचा एक ढीग आहे. मग जर तुमचं ताट, आता समजा तुमच्या घरी बघा एक गव्हाचं पोतं ठेवलेलं आहे, राईट, एक बटाट्याचं टोकरीमध्ये बटाटे आहे, भाज्या आहे, फ्रीजमध्ये बरेचसे मसाले, हे ठेव. तुम्ही म्हणायला लागले की मसाले म्हणजे मी आहे, हे बटाटे म्हणजे मी आहे, हे गव्हाचं पोतं म्हणजे मी आहे. ठीक आहे, थोडा वेळ बरं वाटतं. तुम्ही तशा प्रकारे म्हणता हे शरीर म्हणजे मी आहे. समजा तुमच्या कम्प्युटरमध्ये एक सॉफ्टवेअर आहे आणि ते सॉफ्टवेअर तुमचा आवाज रेकॉर्ड करतं, तुमच्यासारखंच बोलतं, तुमच्यासारखंच ते सगळ्या गोष्टी तुम्हाला रिप्लाय करतं. मग तुम्ही म्हणाले ते मी आहे, तर माणसाकडे वेळ लागेल, हा वेळ लावला बरं का. मग हे जे डोकं आहे ह्याच्यामध्ये जे काही आत्तापर्यंत इन्फॉर्मेशन आहे, जी काही इन्फॉर्मेशन तुम्ही साठवली आहे, की साठवलेली इन्फॉर्मेशन म्हणजे तुम्ही कसे काय असू शकता. पण तसं जर असतं तुम्ही, तर तुमचा स्वभाव कसा बदलला असता, तुमचे विचार कसे बदलले असते. मग बदललेले विचार, मग तुम्ही पण बदलले नाही, तुम्ही स्थिर आहे, तुम्ही कधीच बदलत नाही. मग बदलतं शरीर, बदलतात विचार, बदलतं मग. म्हणजे शरीर म्हणजे अन्नाच्या द्वारे जमा केले काय साधन आहे, आणि मन म्हणजे समाजाच्या माध्यमातून, विचारांच्या माध्यमातून, अनुभवाच्या माध्यमातून निर्माण केले काय विचारांचं गाठोड आहे, डेटा आहे. मग तो जो डेटा आहे तो डेटा तुमच्यावर प्रभुत्व गाजवतो आणि हे शरीर तुमच्यावर प्रभुत्व गाजवतं आणि तुम्ही त्याप्रमाणे नाचता. तर तुमच्या तालावर शरीराने मनाने नाचलं पाहिजे का त्याच्या तालावर तुम्ही नाचलं पाहिजे? आज कोण कोणाच्या तालावर डान्स करते, कोण करते? म्हणजे माझं मन लय दुखलं, दाखव कुठं दुखत. इथं पंचायत ही आहे की शरीरामध्ये जर दुखायला लागलं त्याला हे सांगता येत नाही पटकन तो कुठं दुखते सांग. डॉक्टर कन्फ्युज होतो बराच वेळ. थोडं एक काम कर, थोडं बाजूला पुढे दुखते ते शोधा आणि नंतर या. तुम्हाला किस्सा माहिती नाही, एका डॉक्टर एक पेशंट गेलं आणि ते म्हटलं डॉक्टर साहेब फार दुखते माझं. तो म्हणे कुठे दुखतंय, मग तेच कळत नाही. खूप डॉक्टर मोठा बिलंदर होता. तो म्हणे असं करा, हे औषध तुम्ही झोपल्यावर 1 तासाने लावा आणि उठायच्या अगोदर 1 तास लावा. त्याने औषध घेतलं आणि गेला घरी. तर पेशंटच त्या कॅटेगरीचं होतं ना. घरी गेलं आणि बायकोला विचारलं का आले का दवाखान्यात? हो आले. म्हणे काय झालं? म्हणजे डॉक्टरांनी हे औषध दिलं म्हणे लावायचं. आणि कुठे लावायचं ते सोड, पहिलं कधी लावायचं ते विचार. तो म्हणे कसं काय? डॉक्टर म्हणले मोठे हुशार डॉक्टर होते म्हणे, 1000 रुपये फी दिली पाहिजे त्यांना, 100 रुपये द्यायचे. तर म्हणजे का बरं? डॉक्टरच तेवढे हुशार. कसं काय? म्हणे हे झोपल्यावर 1 तासाने लावा आणि एक उठायच्या अगोदर 1 तास. तुम्ही झोपल्यावरच काय लावणार? म्हणजे तुमचा आजारही काल्पनिक आहे आणि औषध सुद्धा काल्पनिक आहे. आम्हाला जे वेदना होतात ना, आमच्या डोक्यामध्ये जी चिंता असते, या सगळ्या चिंता, आमच्या डोक्यातल्या वेदना, आमच्या इच्छा, आमच्या आकांक्षा, ह्या सगळ्या मनाच्या स्तरावर आणि शरीराच्या स्तरावर. तुम्ही म्हटले त्याला एकाग्र कसं करायचं? नाही, त्याचा स्वभावच चंचल आहे. मला सांगा, शांत वारा नावाचा काही प्रकार असतो का? लोक म्हणतात आता वारा शांत आहे बरं का. भाषा बघा आपली किती गमतीशीर आहे. तुम्ही चप्पलमध्ये पाय घालता का पायात चप्पल घालता? नक्की काय करता? पायात चप्पल, पायाच्या आतमध्ये काय चपलेमध्ये पाय घालता, मग बोलतामध्ये काय म्हणता? पायात चप्पल घाल. बरं, टोपीत डोकं घालता का डोक्यात टोपी घालता? हा, डोक्यावर टोपी म्हटलं तर ठीक आहे. लोक बोलतात काय म्हणता, डोक्यात काय टोपी बिपी यार, आता काय ऑपरेशन करून घालतो. म्हणजे आम्हाला हे कळत नाही आम्ही काय बोलतो, काय करतो, आणि त्याच्यामुळे सगळी समस्या आहेत. प्रभुत्व जे आम्हाला मिळवायचं आहे, तुमचा जो वारा आहे, वारा शांत असल्यावर तो वारा असतोच का? नाही, की फक्त हवा असते. हलणाऱ्या हवेला वारा असं. जेव्हा हवा हलते तेव्हा तिला काय म्हणतात? वारा असं म्हणतात. एका दिशेने जर वेगाने हलायला लागली तिला वारा असं म्हणतात. म्हणजे आम्हाला हीच कळते. समुद्राच्या लाटा, शांत समुद्रामध्ये दाखवा मला तुम्ही. समुद्र आता शांत आहे आणि समुद्र भेटायला घेऊन गेलो आणि मोठे कौतुकाने चला तुम्हाला लाटा दाखव, आणि समुद्र नेमकी शांत. तर झालं पोपट. आता काय समुद्र हलवितो? म्हणजे तुम्हाला हे कळलं पाहिजे की जेव्हा समुद्र खवळलेला असतो तेव्हा त्याच्यावर तिच्या लाटा तयार होतात. पाणी जे वरखाली होतं हवेने त्याला लाटा असं म्हणतात. त्या पाहण्यासाठी समुद्र अशांत असणं गरजेचं आहे. तसं तुमचं अंतःकरण जेव्हा अशांत होतं त्याला मन असं म्हणतात. ती चंचल असतं तेव्हाच मन असतं. विचारांचे तरंग जेव्हा तुमच्या अंतःकरणामध्ये सुरू होतात त्या विचारांच्या तरंगाला मन असं म्हणतात. पण जोपर्यंत ते विचार शांत आहे तोपर्यंत मन नावाची कुठलीच क्रिया शरीरामध्ये नसते. जेव्हा तुमचं डोकं दुखत असतं तेव्हा ते जाणवतंच आपल्याला डोकं आहे, कारण ते काय होत आहे? दुखत आहे. पण जेव्हा दुखत नाही तेव्हा आहे का नाही याचं पण भालले. म्हणजे डोक्याची जाणीव आम्हाला दुखत असल्यावर होते. कुठल्याही अवयवाची जाणीव आम्हाला त्याला जर वेदना असेल किंवा त्याच्यामध्ये काही उत्तेजना असेल तरच आम्हाला कळतात. अदरवाईज आम्हाला त्याची कुठलीही जाणीव होत नाही. अगदी मनाचं पण तसंच आहे आणि इंद्रियांचं पण. तुमच्या शरीराच्या टेम्परेचर एवढं पाणी जर तुमच्या शरीरावर ओतलं तर तुम्हाला कळणार पण नाही आपल्या अंगावर पाणी पडले. त्याच्यामुळे झोपेमध्ये
ज्यांना लॅट्रिन करायची सवय असते त्यांना स्वतःला कधीच कळत नाही, लहान बाळ असो म्हातारा असो कुणी असो पेशंट असो. का? कारण बॉडी टेम्परेचर आणि त्या लॅट्रिनचं टेम्परेचर काय असतं, सेम असतं. म्हणजे हे जे शरीर आहे किंवा हे जे मन आहे हे तेव्हाच त्याला जाणीव निर्माण होते जेव्हा ते अशांत असतं. शांत असलं त्याची जाणीवच नसते. मग तुम्ही जे मला विचारलं की प्रभुत्व कसं गाजवायचं, तर पहिली गोष्ट या दोघांना शांत करणं हे प्रभुत्वच गाजवणं. तुमच्या इच्छेनुसार यांनी कार्य केलं पाहिजे, तुमच्या इच्छेनुसार यांनी सक्रिय झालं पाहिजे आणि तुमच्या आज्ञेनुसार यांनी शांत झालं पाहिजे. उठ म्हणलं का उठ, बस म्हणलं का बस. एवढं आज्ञाधारक तुमचं शरीर असलं पाहिजे आणि तेवढं आज्ञाधारक तुमचं मन असो. मग तुमच्या अंतःकरणामध्ये उठणारे सगळे विचार हे तुमच्या आज्ञेवर निघाले पाहिजे. मला सांगा, तुम्हाला म्हणजे आनंद आवडतो की दुःख आवडतं? असं मला तर काही वाटत नाही. तुमच्यात पाहिलं, तुम्हाला जर आनंद आवडतो तुमचे असे बाहेर वाजलेलं का बरं? वाय सारी दुनिया का बोझ हम उठाते. आम्हाला काय एवढंच असू शकतो तू, दुसरं काय सुद्धा बोझ आहे तुझ्यावर? नाही माझं कुटुंब मला चालवायचं. काय कुटुंब म्हणजे रथ आहे तू वय ओढून राहिला असं काही आहे का पागल? तू आज गायब झाला तरी कुटुंब 8 दिवस दुःख करले आणि परत चालू होईल. काहीतरी कल्पनेच्या जगात नका राहू. कोणा वाचून कोणाचं अडत नाही. त्यांना पळभैरा म्हणतीला हाय हाय मी जाता कार्य राहील काय. रामकृष्ण ही आले गेले त्याहून जग का ओसाची पडले, ते पण आले होते ते पण गेले, पण त्यांच्याशिवाय जग काय ओस पडले का? त्याच्यामुळे जण पळभैरा म्हणतीला हाय हाय मी जाता कार्य राहील काय. तुम्ही गेल्यावर काही कार्य राहत नाही, पण तुम्ही असल्यावर काय कार्य करताय ह्याला जास्त महत्त्व आहे. आणि म्हणून सद्गुरू आम्हाला म्हणता की तुम्हाला जर पुरेसं लक्ष देता आलं तर तुम्ही कोणत्याही गोष्टीवर प्रभुत्व मिळू शकता. पण ते प्रभुत्व शरीराद्वारे मनाद्वारे न मिळवता ते तुमच्या ऊर्जेद्वारे मिळवलं पाहिजे. तुमच्या ऊर्जेच्या स्तरावर प्रभुत्व मिळवलं पाहिजे. मग ऊर्जेनं जर प्रभुत्व मिळवलं तर ते शरीर आणि मनाला काय ठेवते, ताब्यात. आपलं उलटात आहे, आपण शरीराला प्रभुत्व मिळवायचा प्रयत्न करतो. समस्या इथं आहे. अहंकार काय जन्माला येतो? कारण मनाच्या स्तरावर आम्ही प्रभुत्व मिळवतो, आम्ही भाषणावर प्रभुत्व मिळवतो, आम्ही संवाद कौशल्यावर प्रभुत्व मिळवतो, आम्ही लोकांना पटवण्यामध्ये प्रभुत्व मिळवतो, लोकांना गटवण्यामध्ये प्रभुत्व मिळवतो, आम्ही कशावर आम्ही चोरीवर प्रभुत्व मिळवतो, विश्वासघात करण्यावर प्रभुत्व. जेवढा मोठा विश्वासघात करू शकाल तेवढे मोठे राजकारणी व्हा. तिथे पहिली कॅटेगरी ही आहे. जेवढं मोठं तुम्हाला सफेद झूट बोलते, खोटं तर बोलायचं पण ते खोटं सिद्ध नाही झालं पाहिजे. कांगावा करता आला पाहिजे, असा कांगावा करता आला पाहिजे का सांगावा वाटला पाहिजे. सांगण्याचं तात्पर्य काय मित्रांनो, की आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की आपण शरीराच्या आणि मनाच्या स्तरावर जे प्रभुत्व मिळवणार आहात ते मुळातच क्षणिक आणि क्षणभंगूर आहे. तुम्ही समजा किती पण सुंदर स्वतःला बनवलं, सुंदर शरीराची काय तुम्ही रंगरंगोटी केली, आकार दिला व्यवस्थित आणि छानपैकी तुम्ही मेकअप वगैरे केला, अगदी तुम्ही फ्रुट्स वगैरे खाऊन एकदम नॅचरली पण स्वतःचं सौंदर्य मेंटेन केलं, तरी पण त्याला काय आहे, एक्सपायरी डेट आहे. तुम्ही किती सुंदर कपडे घातले त्याला काय आहे, ते मिळणार आहे. तुम्ही कितीही सुंदर भोजन केलं ते 24 तासानंतर कुठे असणार आहे, तुम्हाला ते नको असणार आहे 24 तास. म्हणून या शरीराला मलमूत्राचा भांडार असं नाही. माणसं कशावर प्रेम करता, म्हणजे त्याच्या माध्यमातून करता हे योग्य आहे, त्याच्यावर करता हे चुकीचं आहे. मी नेहमी गमतीनं सांगतो, तुम्हाला शिडीने वर पोच केलं म्हणून तुम्ही शिडी उचलून डोक्यावर घेऊन का? तुम्हाला एखाद्या होडीनं समुद्रातून पलीकडे किंवा एखाद्या महापुरातून पलीकडे घेऊन गेली म्हणून तुम्ही ती काही होडी डोक्यावर घेऊन का? त्या होडीपाशीच पुसता आयुष्यभर माझा जीव वाचवला, माझा जीव वाचव. म्हणजे मिळालेल्या जीवनाचा काहीतरी तुम्ही चांगला वापर करता. आणि म्हणून जीवनावर प्रभुत्व मिळवायचं नाही मित्रांनो. पण प्रभुत्व पहिलं मिळवायचं शरीर आणि तुम्हाला काय वाटतं, तुमच्यापैकी किती जणांचं शरीरावर प्रभुत्व आहे? काय लक्षण आहे शरीरावर प्रभुत्व मिळवण्याची लक्षणं काय? तुमचे जे आवेग आहे शरीराचे, भूक आहे, तहान आहे, झोप आहे, निद्रा आहे, मैथून आहे, या सर्व क्रियांवरती तुमचं काय आहे, नियंत्रण. पाहिजे तेव्हा जागृत करू शकता, पाहिजे तेव्हा तुम्ही स्थिर करू शकता. जो हे स्थिर करू शकत नाही तो सामान्य माणूस आहे, आणि जो त्याच्या आहारी जातो तो दानव आहे. देव, मानव आणि दानव. देव म्हणजे जो नियंत्रण मिळत, भोग घेतो, नियंत्रण राखू. मानव म्हणजे परिस्थितीनुसार शरण जातो, आणि दानव म्हणजे परिस्थितीमध्ये वाहवत जातो. मग अधोगतीला वाहवत जाणं म्हणजे दानव आहे. म्हणजे शरीर आणि मनाचा जो गुलाम आहे तो दानव आहे. कारण शरीर जे आहे ते भोगाचाच इच्छा करणार आहे. शरीराने तुमच्या शरीराने कधी अशी इच्छा केली की चला काम करू, चला जरा मेहनत करू, चला जरा उपवास करू, असं तुमचं शरीर कधी म्हटलं का? तिकडनं भज्याचा सुंदर वास येतो, ते म्हणतं नाही आज उपवास. शरीर तुम्ही म्हणता त्याला, अरे थांब, अरे उपवास आहे आपल्याला, तो सुंदर वास आपल्यासाठी काही उपयोगाचा नाही आज. की तुम्हाला तुमचं अंतःकरण सांगतं की शरीर सांगतं? मग शरीर काय सांगतं?
उपवास कायमचाची अख्खं आयुष्य पडले घे खाऊ असा वाद भाज्यांचा कधीच आला नाही आजपर्यंत. नक्की भागी असू द्या. शरीराचं म्हणणं काय? भोग घेणं. शरीराचं म्हणणं काय? आळस, आराम, निद्रा, खाणं सुस्त पडून राहणं बस. आणि अजून एक शरीर जन्माला घालणं बस. एवढीच त्याची इच्छा. या शरीराची इच्छा दुसरी काहीच नाही. तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला बाळ जन्माला घालावं असं वाटतं? अजिबात नाही. शरीराची इच्छा, तुमची जी ऊर्जा आहे, चेतना आहे आतमध्ये, ती बाळ जन्माला घालूच शकत नाही. आणि ती स्वतःमध्ये परिपूर्ण आहे. सम्राट आहे, त्याला पैशाची काय हवा असणार आहे? त्याला श्रीमंत व्हायची कुठून इच्छा असणार आहे? सगळ्या राज्याची संपत्ती जर त्याचीच आहे, त्याला काय फरक पडतो? ही संपत्ती त्या प्रजेकडे आली काय, त्याच्या पोठारामध्ये आली काय, काही फरक नाही. तेव्हा गरज पडली तेव्हा तर ती मागू शकतो. चला रे, राज्यावर संकट आहे, चला सगळ्यांनी आपली संपत्ती द्या. सरकार तेच करत आहे ना. उद्या सरकारला वाटलं की आता आपल्यावर युद्धाचं संकट आहे आणि आपल्याला फार पैशांची गरज आहे, तर सगळ्या श्रीमंत लोकांवरती आज 30% टॅक्स येते, 50% टॅक्स लोक. म्हणजे आपण एक समजून घेतलं पाहिजे, जो आधीच सम्राट आहे त्याला अजून काही मिळवायची काही गरज आहे का? तसं तुमची जी चेतना आहे, प्राण आहे, तो स्वतः सम्राट आहे. ही संपूर्ण शक्तीच तो आहे, ज्याला नवीन काही करायची इच्छा नाही. इच्छा शरीराला, इच्छा मनाला, मनाला अहंकार वाढवायचा. म्हणून त्याला अजून एक मेडल पाहिजे, अजून एक सर्टिफिकेट पाहिजे, अजून एक पद पाहिजे, अजून एक प्रतिष्ठेसाठीचं एक साधन पाहिजे. हे मनाचा खेळ आहे. आणि भोग हा शरीराचा खेळ आहे. शरीराला भोग भोगायचा आहे, शरीराला आळस सुस्त पडून राहायचं आहे, शरीराला अजून एक शरीर जमावत नाही. मनाला सन्मान मिळाला पाहिजे, त्याचं स्वामित्व स्वीकारलं गेलं पाहिजे. आणि त्याच्यामध्ये जो डेटा आहे त्या डेटाप्रमाणेच सगळं आजूबाजूचं जग तयार झालं. त्याचं आपलं कसं असतं, आपण जर शाकाहारी असेल तर आजूबाजूला पण शाकाहारीच पाहिजे. आपण जर दारुडे असेल तर आजूबाजूला बी दारुडेच पाहिजे. तो तयार करायचा प्रयत्न करतो. आपली संघटना वाढली पाहिजे. एखादा मालकरी असेल तो मालकऱ्यांची संख्या वाढव. म्हणजे आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की शरीर आणि मनाच्या स्तरावर सगळं प्रभुत्व चाललेलं आहे. आणि म्हणून सद्गुरू आम्हाला सांगता की आमचं लक्ष कुठे पाहिजे? आमच्या चेतनेवर. सांसारिक जीवनामध्ये तुम्हाला जे मिळवायचं, तुम्ही त्याच्यावर जर लक्ष दिलं तर तुम्ही ते मिळवू शकता. फार विशेष गोष्ट नाही. पैसा मिळवणे एक छोट्या उंगलीचा खेळ आहे असं सद्गुरू म्हणतात. छोट्या उंगलीचं फार मोठी गोष्ट नाही. आणि ते शक्य आहे, मी ते अनुभवतोय. पैसे मिळवणे फार मोठी गोष्ट नाही, आनंद मिळवणे फार मोठी गोष्ट. त्याच्यामुळे आपण कसं म्हणतो, शहाण्याला एक बात आणि मूर्खाला सारी रात. तुम्ही मूर्खाला सारी रात्रभर सांगत बस, हा मूर्ख पण आहे, हा मूर्ख पण. तुम्ही निघून गेले एकदम म्हणतो ना, याचा लई मूर्खपणा झाला. आता ते लई संख्या. दारुड्याला सगळं जग पेन दिसतं, तो स्वतः शुद्धीवर असतो. ज्याला कावीळ झाली नाही त्याला सगळं जग पिवळा दिसतं, तो मात्र एकदम सफेद असतो. समस्या ही आहे की आम्हाला या शरीर आणि मनाच्या याच्यातून काय करायचं आहे? बॅक पार्ट्स. आणि म्हणून सांसारिक जीवनामध्ये हे पैसा, पद, प्रतिष्ठा याच्या पलीकडे काय हो? आपण तुम्ही सगळे धावपळ करता, कशासाठी करता? माझ्या पप्पा मम्मीचं नाव मोठं झालं पाहिजे, माझं गावाचं नाव, माझं आडनाव, माझं बरोबर. पहिल्यांदा काय पाहिजे? भावलं पाहिजे. पोटा पाण्याचं काही महत्त्वाचं ते झालं की मग थोडं सजलं पाहिजे, नंतर साजलं पाहिजे, थोडंसं माजलं बी पाहिजे आणि मग गाजलं बी पाहिजे. म्हणजे हे जे आहे आपलं जे चक्र, ह्या चक्रामध्ये अख्खं आयुष्य संपून जातं. आपलं झालं गाजून का मग आपलं पोरगं गाजलं पाहिजे, हे चाललंय ना. परंतु सद्गुरू काय म्हणत आहे की त्यांनी प्रभुत्व असं मिळवा की त्याने जगाचं काय होईल? कल्याण. आणि तुम्हाला काय मिळेल? असं प्रभुत्व मिळवा जे तुमच्याकडून हिरावून घेतलं जात नाही. एकदा असं झालं, छोटासा ध्रुवबाळ आपल्या आईच्या वडिलांच्या मांडीवर बसला. सावत्र आई होती, सख्खी आई नव्हती. मग त्या सावत्र आईने त्या श्रावण बाळाचा असं भरला हात आणि ओढलं मांडीवरून खाली. ज्याप्रमाणे महात्मा गांधींना फर्स्ट क्लासच्या डब्यातून या गोऱ्या इंग्रजांनी बाहेर ढकलून दिलं, तसं त्या श्रावण बाळाला ढकलून दिलं. मग श्रावण बाळाने तपश्चर्या केली. अनुमयामध्ये घोर अधिक तपश्चर्या केली, 12 वर्ष तपश्चर्या केली. आणि ज्यावेळेस ईश्वर प्रसन्न झाले, वरदान मागितलं, असं स्थान दे मला की ज्या स्थानावरून मला या विश्वात कोणी हलवू शकत नाही. आणि म्हणून त्याला ध्रुव बाळाला ध्रुव ताऱ्याचं स्थान दिलं, जे आज आढळलं. तुम्ही रात्री आकाशामध्ये जर ही भौगोलिक प्रक्रिया आहे, रात्री आकाशामध्ये तुम्ही जर ध्रुव तारा पाहिला तर सर्व आकाश गोल गोल फिरतं रात्रभर. पूर्वेकडनं उगवलेली सप्तर्षी जेव्हा मावळायला जाते तेव्हा तिकडनं परत शर्मिष्ठा निघते. शर्मिष्ठा परत गेले की तिकडनं परत सप्तर्षी निघतील. आणि ते सर्व पूर्णपणे गोल उत्तर दिशेला ध्रुव ताऱ्याच्या किंवा ध्रुव ताऱ्याच्या भोवतीच फिरतात हे दोन्ही, शर्मिष्ठा आणि सप्तर्षी. त्याच्याबरोबर संपूर्ण आकाश. सांगायचं तात्पर्य काय? कहाणी काय, कशी, किती खरी हा मुद्दा नाही, बोध घ्या. काय आढळ असं स्थान त्यांनी प्राप्त केलं. तसं तुम्ही काय मिळवायचं ते आढळ मिळवलं पाहिजे. ऐशी जगाव बैठ कोई ने कहे उठ,
और ऐसी वाणी बोल कोई ना कहे झूठ. आमच्या जीवनामध्ये आम्ही जे प्राप्त करायचे ना ते असं मिळवलं पाहिजे का कोणी ते हिरावून नाही घेत. आणि मग हिरावून न घेण्यासारखी जी संपत्ती आहे ना की म्हणजे आनंद आहे, ती म्हणजे जन्म मृत्यूपासून काय आहे, मुक्ती. याला मोक्ष असं. आणि जो पण तुम्ही शरीराच्या बंधनातून मुक्त होत नाही तोपर्यंत तुम्हाला मुक्ती नाही. आणि हेच मनुष्य जन्माचं सर्वोच्च काय आहे. तुम्ही गरिबी म्हणून जन्माला आला तर गरिबीतून तुम्ही काय करायचा प्रयत्न करता, कुटुंबाला सोडवण्याचा प्रयत्न. तुम्ही कमजोर म्हणून जर जन्माला आला तर तुम्ही त्या कमजोरीतून बाहेर पडून सुदृढ होण्याचा प्रयत्न करा. तुम्ही बदनाम म्हणून जर जन्माला तुम्ही प्रतिष्ठित होऊन जगण्यासाठी जीवनाचं पराकाष्ठा करता ना. म्हणजे आज जीवनाची जी आमची पराकाष्ठा आहे ती मुक्तीसाठी आहे आणि ही परममुक्ती आहे. आणि म्हणून सर्वांनी तुम्हाला जर हवा असेल तर मी पुरेसं लक्ष दिलं पाहिजे. तुम्ही तुमच्या शरीराचं आणि मनाचं साक्षी बनलं पाहिजे. काय बनलं पाहिजे, साक्षीदार बनलं पाहिजे. हे शरीर काय काय वासना करते, काय काय नाटक करते, हे मन माझ्याशी कसा खेळ खेळते हे आम्ही पाहिलं पाहिजे. आपण म्हणतो नाही माझंच असं म्हणणं आहे, तुझं कधीपासून म्हणणं व्हायला लागेल. मग तुमच्याकडं जी बुद्धिमत्ता आहे ती जन्मजात तुमच्याकडे एक कोरं सॉफ्टवेअर आहे, कोरं करकरीत. आणि ते सॉफ्टवेअर तुम्ही विविध प्रकारच्या डेटाने काय करत जाता. मग तुम्ही तुमच्या सॉफ्टवेअरमध्ये असा डेटा भरला पाहिजे जेणेकरून ते सॉफ्टवेअर काय करेल, सकारात्मक क्रिया करेल. तुम्ही या शरीरामध्ये असं अन्न ग्रहण केलं पाहिजे जेणेकरून ते ऊर्जा जास्त निर्माण करेल आणि मस्ती कमी निर्माण, भोगाची इच्छा कमी आणि सक्रिय राहण्याची, जागृत राहण्याची इच्छा जास्त. मग शरीरामधून तुम्हाला जी ऊर्जा मिळते ती ऊर्जा जर सात्विक असेल तुमच्या शरीरामध्ये चैतन्य जागृत होतं. बुद्धिमत्ता म्हणजे बुद्धीचं म्हणजे मेंदूचं खाद्य वेगळं आहे आणि मसलचं खाद्य वेगळं आहे. मग तुम्ही कुठलं खाद्य खाता. तुम्ही जर मसलचं खाद्य खाल्लं तर तुमचे काय तयार होणार, मसल्स. आणि तुम्ही जर मेंदूचं खाद्य खाल्लं तर काय तयार होणार, बुद्धिमत्ता. बरोबर आहे. आणि मग जो सात्विक आहार आहे तो मेंदूचा. आज 60 ते 70% प्रशासनामध्ये अधिकारी हे ब्राह्मण आहे. जास्त मी कमी बोललो. उच्च पदावर जेवढे अधिकारी आहे ते सगळे ब्राह्मण आहे. का, कारण त्यांनी जन्मापासून ब्रह्माला महत्व होते, ज्ञानाला महत्व होते, शिक्षणाला महत्व होते. ते आपल्या मुलांना आपल्याकडे सत्यनारायणाची पूजा घालायला येतील आणि तुमच्याकडून नेलेले खारी खोबरं खजूर आपल्या पोरांना खाऊ. आपल्या घरामध्ये शिव्या भाकरी, पेढा मेढा कुरकुरे चिप्स, मॅकडोनल्ड, झोमॅटो टोमॅटो आपल्याला हे कळत नाही. अमेरिकेमध्ये श्रीमंत लोक आपल्याकडच्या शेतकऱ्यासारखी ताजी भाजी, ताजी भाकरी, ताजं सगळं अन्न, आहार, फळं यांचा वापर अत्यंत महागड्या बाजाराभावामध्ये विकत घेतात. आणि तिकडचे जेवढे गरीब लोक आहेत ते सगळे पिझ्झा, बर्गर, हे शीतपेय, कोक्सी, कोका कोला, पेप्सी वगैरे काय आता तुमचं नवीन आलं स्टिंग, चार कंपनी चार्ज, तुम्ही सगळे डिस्चार्ज. म्हणजे तुम्हाला हे कळलं पाहिजे. मग हे सगळं आपल्याकडं स्टँडर्ड फॅमिलीमध्ये खाल्लं जातं आणि तिकडं ते सगळ्यात गरीब फॅमिलीमध्ये खाल्लं जातं. म्हणजे आपण कोणाचं कसं अनुकरण करतो हे सुद्धा आपल्याला कळत नाही. आणि म्हणून सगळं असं म्हणता की तुम्ही तुमच्या शरीरावर प्रभुत्व मिळवायचं असेल तर त्याला सात्विक आहार द्या. तुम्ही तुमच्या गाडीमध्ये कसलं इंधन टाकलं पाहिजे हो. समजा तुमच्या डिझेल गाडी आहे किंवा पेट्रोलची गाडी आहे, तुम्ही कसलं इंधन टाकलं पाहिजे. फक्त शक्ती देणारं पाहिजे का निम्मा धूर देणारं पाहिजे. तुमचा सायलेन्सर जेवढा कोरा चालेल, कोरा करकरीत, तेवढं ते इंधन काय म्हणायचं, शुद्ध. हे पॉवर किती देतं हा नंतरचा भाग. हे पाठीमागं धूर किती फेकतं हे पहा. तुम्ही खाल्लेलं अन्न किती अंशामध्ये, किती पर्सेंटेजमध्ये पचतं आणि तुम्हाला किती अंशामध्ये सक्रिय करतं की सुस्त करतं यावर ठरतं तुम्ही खाल्लेलं अन्न कसं. जर अन्न खाल्ल्यावर तुम्ही सुस्त पडत असाल, तुम्ही शाकाहारी जरी असाल तरी तुम्ही मांसाहारी आहे, तुम्ही तामसीहारी आहे. लक्षात ठेवा. तमसाहारी खाल्ल्यावर सुस्त पडतं तो आजगर, खाल्ल्यावर सुस्त पडतं ते जनावर. माणूस सुस्त पडत नाही, पण ते जनावराचं त्याने ते चोरलं सगळं जंगलात राहून राहून. खाल्ल्यावर सुस्ती आली, खाल्ल्यावर मस्ती आली पाहिजे, ऊर्जा आली पाहिजे. लहान मुलं बघा जेवण केलं तर त्यांना खायला द्या, आईचं दूध पिऊ द्या, असं उड्या मारतं. त्याला चालता येत नसेल, उठता येत नसेल, ते बाळात एवढी फायटिंग आणि त्याची एवढी सायकलिंग चालते, एवढी बॉक्सिंग चालते, पाव मस्ती, इकडं सुस्ती. तर कशी तुमची हस्ती बनणार. हस्ती बनणं एवढं सस्ती काम आहे का. एवढी जागृततेने गस्ती घालायला लागते. आणि म्हणून जीवनामध्ये तुम्हाला जर कळलं पाहिजे की आम्ही आहार काय देतो, ते आहार ओळखला पाहिजे की माझ्या शरीराला ऊर्जा दिल्यानंतर, खाद्य दिल्यानंतर, इंधन टाकल्यानंतर माझं शरीर काय करतं. असं लहान मुलासारखं उड्या मारतं ते आहार तुमच्यासाठी गरजेचं आहे. सक्रिय राहते, जागृत राहा. चंचल करतो तो राजसी आहार, सुस्त पडतो तो तामसी आहार आणि जागृत ठेवतो तो सात्विक आहार. किती सोपं आहे. तुम्ही जेवण केलं आणि तुम्हाला असं उड्या मारावं असं वाटलं म्हणजे राजसी झालं. बॅटरी तुमची उतरणारी, पेट्रोल संपलं तर तुम्ही शांत बसणार. तामसी आहार तुम्हाला सुस्त पडावं असं वाटणार आणि सात्विक आहार म्हणजे तुम्हाला जागृत राहावं असं वाटतं.
ना तुम्ही चंचल होणार, ना तुम्ही सुस्त पडणार, तुम्ही जागृत राहा. बरोबर आहे. आणि मग जर तुम्हाला प्रभुत्व मिळवायचं असेल तर तुम्ही जागृत राहिलं पाहिजे. आणि जागृत राहून तुम्ही लक्ष दिलं पाहिजे. तुमच्या मनाचा हारपान जे जे तुम्ही बघता डोळ्यांनी, कानांनी ऐकता, जे जे तुम्ही विचार लोकांचे घेता, जे अनुभव घेता, ज्या क्रिया करता, या सगळ्या करत असताना तुमच्या मन आतमध्ये जे आहे ते जर चंचल होत असेल तर ते राजसी आहे. ते जर शांत बसलं असेल की ते आळशी आहे, तामसी आहे. हे डोक्यात टाप नको रे. ही कोणी अजगर जनावर कधी डोक्याला ताप देत नाही. तुम्ही पाहिलं कधी ते विचार करत बसला आता काय ते युद्ध सुरू झालं, युद्ध काय झालं, आमच्या गाईचं दूध कमी पडलो का. तिने ऐकली इस्रायलची बातमी किंदाची, म्हणे अनुभव मात्र टाकणारी म्हणे हिराणू. असं ऐकलं तुम्ही कधी. कुत्रा म्हणे कोपऱ्यात जाऊनच लपला का रे म्हणे. त्यांनी बातमी ऐकली इस्रायलने मिसाईल टाळली म्हणे. मित्रांनो जनावराला काही घेणं नाही आहे, त्याला बोधच नाही आहे. कळलं का तुम्हाला. आणि म्हणून तुम्ही ज्यावेळेस तुमचं मन अशा जड अवस्थेमध्ये जातं ते जनावराच्या अवस्थेमध्ये, जेव्हा ते चंचल बनतं तेव्हा ते राजाच्या अवस्थेमध्ये, ते राजसी थाटामध्ये. जेव्हा ते शांत असतो पण जागृत असतो, शांत असतं पण त्याच्या आजूबाजूला काय चाललंय सगळं लक्ष असेल त्याचं सगळीकडं, तेव्हा त्याला म्हणायचं जागृत अवस्था. आणि हीच प्रभुत्व मिळवण्याची काय, मी जे काही जीवनामध्ये करता आता याच्यावर तुमचं जर प्रभुत्व तुम्हाला संपादन होत नसेल तर 100% तुमचं लक्ष नाही येते. तुमचं लक्ष ज्या ठिकाणी स्थिर होतं ना, तुम्हाला मी एक प्रयोग सांगतो. वरती जायचा, दुसऱ्या तिसऱ्या मजल्यावर रस्त्याने चालणाऱ्या माणसाच्या इथे बघायचं. इथे कुठे, इथं केस संपले खड्डा येईल थोडासा, तिथे बघायचं. बरोबर पाठीमाग लहान मेंदूवरती थोडक्यात पाठीमाग एकटक तुम्ही बघायचं. 30 सेकंदामध्ये तो माणूस तुमच्याकडे वळून बघला. ती मुलाखत ना पलाट असाच प्रकारचे तुम्ही सायकोलॉजिकली असंच घडू, दुसरं काहीच नाही. तुमचं इंटेन्शन जेवढं पॉवरफुल आहे तेवढं पटकन प्रभाव. फक्त मी सांगितलेली कला चुकीच्या ढेरी वापरू नका. म्हणजे मार बी खायची वेळ आली तर सगळेच कापरे काय आहे की एवढी तीक्ष्ण काय ताकद आहे लक्षामध्ये. लक्ष तुम्ही एखाद्या ठिकाणी लक्ष केंद्रित केलं ना की जागृत होते, जागा लगेच जागृत करून बघा. फार जबरदस्त ताकद आहे. तुमचं ध्यान जिथे टिकतं स्पॉटलाईट तयार होतं, एक एनर्जीचं वलय तयार होतं. आणि अनेक लोकांनी जर एका ठिकाणी ध्यान दिलं त्या माणसाची महानता वाढत जात आपोआप. मग आजकाल सगळेजण लक्ष वेधून घेण्याचा का प्रयत्न करतात. हे माकडचाळे, हे रील्स वगैरे, हे सगळं डुप्लिकेट लाईव्ह व्हिडिओ, विचित्रपणा, ही सगळं कशाकडे चालले, लक्ष वेधून घेणं. पण ती लक्ष वेधून घेण्याची अतिशय बालिश पद्धत. असं म्हणतात मेन्स आर डाईंग फॉर रेकग्नेशन अँड चिल्ड्रन आर क्राईंग फॉर रेकग्नेशन. माझ्याकडे लक्ष द्यावं, माझा सन्मान वाढावा, मला सगळ्यांनी माझं अस्तित्व स्वीकारावं म्हणून माणसं मरतात, जीव देतात. जीव मान सन्मानासाठी, मोठेपणासाठी माणसं कधी कधी जीव धोक्यात घालता की नाही. आणि लहान मुलं रडतात. लक्ष द्यावं. बघा लक्षाला कधी दिलं रडायला, तेरा ध्यान किधर है, इधर देखो तेरा हिरो इधर है असं म्हणतात ती लहान बा. आणि म्हणून लक्ष फार महत्त्वाचं आहे. तुम्ही जिथं लक्ष केंद्रित करा ती गोष्ट प्रज्वलित होते, तिच्यामध्ये ऊर्जा केंद्रित होते. आणि म्हणून आपण सर्वांनी आज आपल्या जीवनामध्ये जर तुमचं लक्ष पांगलेलं असेल, तुम्ही तुमचं जीवन निरर्थक आहे. तुमचं लक्ष कुठेतरी एकाग्र, आणि ते एकाग्र होण्यासाठी तुम्हाला बाकीची व्यर्थता कळली. विचारलं की लक्ष एकाग्र कसं करावं, त्याच्यासाठी ध्यान आहे, श्वास आहे, कालच तुम्हाला मी सांगितलं, नामस्मरण आहे, भरपूर विधी आहे, असंख्य विधी आहे, करणाऱ्यांची कमी आहे. तुम्ही साधना करा, कुठल्याही मार्गावर साधना करा, तुम्हाला ती जी काही साध्य आहे ते काय होईल, प्राप्त होईल. आणि म्हणून सद्गुरूंच्या म्हणण्याप्रमाणे आपण जर अशा प्रकारे जर लक्ष देण्याची जर आपण साधना केली, आपण पुन्हा पुन्हा जर आपण त्याची जर अभ्यास केला तर आपण त्याच्यामध्ये नक्कीच काय होऊ शकतो, यशस्वी होऊ शकतो आणि प्रभावी होऊ शकतो. आपण सर्वांनी तुम्हाला जी गोष्ट हवी आहे त्या गोष्टीवर तुम्ही लक्ष द्या आणि तुम्ही ती मिळवा. माझ्या दृष्टीने शरीर आणि मन या दोघांना तुम्ही काय केलं पाहिजे, याच्यावर प्रभुत्व मिळवलं पाहिजे. आणि याच्यासाठी तुम्ही त्यांच्यावर लक्ष द्या. आमचं लक्ष सतत इतर शरीरांवर असतं, आमचं लक्ष सतत इतरांच्या डोक्यात काय चाललं ह्याच्यावर असतं. आमचं लक्ष जर आम्ही आमच्या शरीरावर, आमच्या मनामध्ये चाललेल्या विचारांवर जर लक्ष केंद्रित केलं तर हळूहळू आम्ही त्याच्यावर काय हे करू शकतो, प्रभुत्व. हेच आजचं 26 मुख्य